अख्ख्या जिल्ह्यामध्ये वातावरण खूप चांगलं आहे. काय आहे, आत्ताचे जे खासदार आहेत त्यांना मागच्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादीची निवडणूक, आमच्या काही लोकांच्या अंगामध्ये घुसले होते. लोक तर असे सपाट लागले होते कामाला की त्याचं काय काय है ना चाचा. मैं बोल रही थी सबको कि देखना ये 2 दिन में चली जाएगी, 2 दिन में चली जाएगी. ते 2 दिन भी पूरे नहीं हुए और भाग गए. पण आपण ते सगळे इमानदारीने त्यांच्यासोबत होतो. याचा अर्थ असा आहे की दगाबाज आणि धोकेबाज लोक आज आपल्या विरोधात उभे आहेत, हो की नाही. आपल्याला पंजा या बोधचिन्हावर निवडणूक जिंकायची आहे आणि ती आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही. हातळेगावचे थोडे थोडे काहीतरी विषय आहे, अंडरस्टँडिंग मिसअंडरस्टँडिंग, हे बाजूला सारा. श्यामदादा, माझी विनंती आहे आपल्याला की जे काही थोडंसं मनामध्ये कोणाचं किंतु परंतु असेल की माझी बैठक आपण जे घालून दिली आपण ते पुढच्या काळामध्ये कसं त्याचं निराकरण करायचं ते सगळ्या गोष्टीचं निराकरण करू. हातळेगावनी नेहमीच मला भरपूर प्रेम आणि आपुलकी आणि भरपूर मदत दिलेली आहे आणि कामं पण आपले हातळेगावमध्ये आहेत. आज बघा हे सभामंडप आहे, समोरचं सभामंडप जे मंदिर आपल्याला वर घ्यावं लागणार त्या मंदिराच्या सभामंडपासाठी आपण तिथे नियोजन करून ठेवलेलं आहे. विहारांमध्ये भरपूर सारे दोन झालेत ना आपले, 2 विहार त्या ठिकाणी आपण मागच्या काळामध्ये केलेले आहेत. कोळी समाजाचं तिकडचं मंदिर देखील सभामंडपाचं कामही केलं. रोड रस्ते इथं करणं कामच आहे. तुम्ही माझ्या सगळ्या बहिणी इथं आल्या होत्या, मला म्हटलं की आमच्या घरकुलाचं काय. बघा, ज्या वेळेला काँग्रेसचं शासन होतं त्यावेळेला डीआरडीए जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ही खूप बळकट होती. अंदाजा तुम्ही ग्रामपंचायतमध्ये राहिलेले आहेत, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये या सगळ्या गोष्टींची तुम्हाला जाण आहे. आता जी सरकार आलेली आहे त्यांनी हा ग्रामीण विकासाचा जो फंड आहे त्याचा फ्लो कमी केलेला आहे. मला आठवत आहे की 2019च्या निवडणुकीमध्ये सन्मान्य पंतप्रधान म्हटले होते की 2024 तक 22च म्हणले, बघा मी तरी 24 म्हणून राहील. हर एक को घर में नल और नल में जल. जलचा विषय नाही, घरचा आपण बघूनच राहिलो. मावशी पांढरा गाडीवाला आहे वर, तो कोणता त्रास देते म्हणून तो घरपूर आलं नाही मान. आणि साहजिक तू माझ्याकडनं अपेक्षा नाही करणार, तो कोणाकडनं करणार. पण नियमाकुलचे जे विषय आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये आपण केलं. 19 नंतर 3 वर्ष कोविड होता, मानता ही गोष्ट. 3 वर्ष सगळ्या गोष्टी ठप्प झाल्या लागल्या. जे आपल्या विरोधात आहे त्याने त्याच्याही मध्ये शूटिंग आणि ऍक्टिंग केली. कोविडमध्ये पण झाली आणि शूटिंग आणि ऍक्टिंग झाली की नाही झाली, आजही होते. हे आपल्याशी काहीच घेणं देणं नाहीये. मोठे मोठे डील आहेत. कोणी एक सुधाकर शेट्टी म्हणून माणूस आहे, तो बंबाट पैसा त्याला पुरवते. काळात 250 कोटीच्या वर संपत्ती झाली म्हणते. 19 ते 24 कायदे म्हणते 250 कोटी. आणि साड्या घेते, तुम्हाला साड्या घे घालण्यासारखे का साड्या फेकून दिल्या ना. कशा आहे साड्या? हॅलो, साड्या फाटल्या, सासऱ्या फाटल्या. पण आमचं काम एवढं करत लागते तुम्हाला. मी आता खालकडे गावात आले येतो, येथे होती नाही. हे काम आमचं करत 65 लोकांना खालीच टाकला. आम्ही मागतात 65 लोक कसं करा. बर, पण ते साडीवर जाऊन दर्शन चांगल्या नव्हत्या ना साडे, चांगल्या अशा काहीतरी घ्यायचं म्हणून घ्यायचं. मला घ्यायचा होता कार्यक्रम परिहोम याचा, आणि आम्हाला भाऊ दिसला होता म्हणून ते गावात जागी नाही तुमच्या. आता झाला, आता हे झालं की आपण परिहोम याचा कार्यक्रम घेऊ. माझ्याकडनं जे काय फुलाची पाकळी तुम्हाला द्यायची पाकळी देईल. पण
नियमाकुलांची कामं आपण लवकरात लवकर नक्की करू शकतो. ते नियमाकुल कसं नियमाकुल होतील बघा. मागचा जो रस्ता आहे कुमारगड रस्ता तुम्ही मंजूर करून आणलेला. हिरोईन येऊन नाचली नंतर तो रस्ता मी मंजूर केलेला आहे. मी पालकमंत्री होती, माझ्या हस्ते तो मंजूर झालेला आहे. कारण या सगळ्या लोकांची डिमांड होती, तिकडच्या लोकांची डिमांड होती. आता आई रस्ता करून आई टाकली.